MS Abhishek दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साई प्रतिष्ठान शिवसेना व साई प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरा दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी सुद्धा साजरा केला होता। इथे प्रथम पारितोषिक 11 लाख रुपये आपण ठेवले होते आणि सलामीला पण उत्तेजनार्थ पारितोषिक आणि रोख रक्कम ठेवली होती।
तसेच आज इथे मला वाटतं 100च्या जास्त पथकांनी इथे येऊन सलामी दिलेली आहे. आणि ही खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या ग्रामीण भागासाठी. कारण आपण बघतो कल्याण, डोंबिवली आणि ठाणा अशा शहरी भागामध्ये नेहमीच पथकं तिथे येत जा करतात, परंतु आपल्या ग्रामीण भागाकडे सतत दुर्लक्ष असतो. पथकं सुद्धा पाठ फिरवतात. परंतु काल मी सर्व पथकांना आवाहन केलं होते की प्रभाग क्रमांक 11 बल्ल्याणी व शिवसेना आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे होत आहे, तरी सर्व गोविंदा पथकाने इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसंच त्याला प्रतिसाद देऊन सर्व पंचक्रोशीतील सर्व जिल्ह्यातील पथके आज इथं आले. खरंच मी त्यांच्या मनापासून आभार मानेन आणि त्याला खूप खूप धन्यवाद देईल. कारण आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपले सर्व नवयुवक इथे पथकांसह सज्ज होते आणि त्यांना सुद्धा मी विनंती करेल आणि सांगेल. कारण आपण बघतो या गोविंदा पथकांच्या याच्यामध्ये अपघात सुद्धा होत असतात, परंतु आपल्या शासनामार्फत त्यांना विमाचे सुरक्षा कवच दिलेले आहे. जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आमचे मुख्य नेते, तेव्हापासून हिंदू सणांवर कुठली गदा नाही. कारण पहिले आपण बघत असो 10 वाजेपर्यंत कार्यक्रम बंद तर बंद आणि साऊंड नाही लावू शकत, लाईट नाही लावू शकत, अशा सर्व रिस्ट्रिक्शन होत्या. परंतु आता आपण बघतो सर्व इकडे मोठ्या जल्लोषात आपला हिंदू संस्कृतीचा दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. खरंच मी जो आता दहीहंडी उत्सव झाला याच्यामध्ये कृष्णाई पथक मांडा कोलीवाडा यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला होता आणि त्यांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करेल की त्यांनी इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद.